आज अनुभव पुण्यातलाच आहे दादा. एकदम धनडाकट चांगला, म्हणजे पोलीस भरतीची तयारी करणारा मुलगा, ज्याची हाईट, पर्सनॅलिटी, स्पोर्ट वगैरे सगळं ओके, पण तो ग्राउंडवरच कोसळला होता. तर त्याचे पूर्ण हात पाय सगळे वाकडे, की चेहऱ्याचं तोंडाचं जसं आपण पॅरालिसिस वाला एखादा बोलतो ना, तशी बोलण्याची पद्धत, हात पण थोडेसे वाकडे, पाय नीट उचलून टाकता येत नाही. पॅरालिसिस नाही पण लक्षणं सेम तशी. एक एनर्जी त्याला त्रास देत होती, ती पॅरालिसिस एनर्जी होती. ते सिस्टर ताई, त्यांचंच तोंड वाकडं व्हायला लागलं. पाहायला बसले, पाहायला बसले होते आणि ते पाहायलाच आले होते. पण त्याच्या अंगामध्ये काय नाही आलं, पण तिच्या अंगामध्ये त्याचं एक पॅरालिसिस वाल्याचं हात पाय पूर्ण वाकडे, तोंड हे सगळं या बाजूला झाले आणि बोलायची स्टाईल तशीच, हे ते. तर ते ताईंला बसवलं, तर ते बसले समोर माझ्या सोफ्यावर. तर ते जे त्यांना 2-3 दिवस अगोदर जो त्रास झाला होता ना, तोच ते परत आपण त्याला हाजीर केलं त्यांच्या अंगामध्ये. ते हाजीर केल्यानंतर अंगामध्ये जी एनर्जी आली, ती सांगत होती की मला ही आवडते. म्हणलं तू कसा मेलास, कुठे मेला? तर बोले मी हे जे जिथं दवाखान्यामध्ये नर्सचं काम, त्या दवाखान्यामध्ये ICU मध्ये मी मेलोय. माझं असं असं नाव आहे, मी पॅरालिसिसने मेलोय. आणि आमची नजर, जेव्हा माझा जीव चालला होता तेव्हा हीच माझ्या समोर होती. तेव्हा डोळ्यामध्ये पाहिलं, तेव्हापासून मी हिच्याकडेच आहे. 5 वर्ष झाली. बापरे. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर पुन्हा एकदा हडपसरवरून आपले सगळ्यांचे लाडके संदीप दादा खिलारे आलेत. दादा, तुमचं पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टवर खूप खूप स्वागत आहे. आभारी आहे तुमचं. कसं आहे सर तुम्ही? एकदम छान सर. बाकी आपले सगळे जे आपण पॉडकास्ट केलेत ते लोकांना प्रचंड आवडत आहेत, म्हणून आज आम्ही पुन्हा एकदा आवर्जून तुम्हाला फोन केला की दादा तुम्ही परत या, आपण काहीतरी तुमचे अनुभव, आज जे काही नवीन अनुभव आले असतील तुमच्या कामानिमित्त, ते लोकांपर्यंत पोहोचू. कारण की त्यांचाही कमेंटमध्ये आग्रह होता की दादांना परत बोलवा असं म्हणून. सो म्हणून खूप जणांनी कमेंट केली आहे की अजून काही स्टोरी असेल तर ऐकायला आम्हाला बरं वाटेल. आपल्या प्रेक्षकांचा आग्रहाचा वरती आमचं काहीच नाही, तर त्यांच्या आग्रहा खातीर परत एकदा आम्ही तुम्हाला बोलवलंय. तर आज कोणता अनुभव तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगणार आहात? आज अनुभव पुण्यातलाच आहे दादा. एक मला कॉल आला होता की एका मुलाचाच कॉल होता की मला थोडासा त्रास होतो. तर मी त्यांचं लोकेशन घेतलं आणि तिथं पोचलो. पोचल्यानंतर मी पाहिलं की एकदम धनडाकट चांगला, म्हणजे पोलीस भरतीची तयारी करणारा मुलगा, ज्याची हाईट, पर्सनॅलिटी, स्पोर्ट वगैरे सगळं ओके, पण तो ग्राउंडवरच कोसळला होता. 5 वर्ष झालं, म्हणजे कोविडच्या आसपास अगोदर किंवा त्याच्यानंतरचा विषय येतो. तर ते पोलीस भरतीच्या टायमाला किंवा एक्सरसाइज करताना ग्राउंडवर कोसळला, तर त्याचे पूर्ण हात पाय सगळे वाकडे, की चेहऱ्याचं तोंडाचं जसं आपण पॅरालिसिस वाला एखादा बोलतो ना, तशी बोलण्याची पद्धत, आणि हात पण थोडेसे वाकडे, पाय नीट उचलून टाकता येत नाही. पॅरालिसिस नाही पण लक्षणं सेम तशी. तर पाहिल्यानंतर मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे, आपण करू म्हटलं काय असेल ते. तर त्यावेळेस त्यांना एक एनर्जी त्याला त्रास देत होती. अच्छा. ती पॅरालिसिस एनर्जी होती. ओके. हे त्यावेळेस आम्ही पाहिलं. तर घरामध्ये त्यांची आई, वडील आणि ते असे 3 जण होते आणि काम चालू होतं. तर तेवढे त्यांची सिस्टर, लहान का मोठी एवढे सांगता येणार, पण त्यांची सख्खी बहीण तिथं आली. ती आली तर तिने टीव्ही पाशी स्वतःची ते बॅग पडली. तर मी त्यांचं कपड्यावरनं ओळखलं की नक्की हे कुठल्या तरी हॉस्पिटलच्या निगडीत काम असेल त्यांचं, जसं एखाद्या नर्सचे कपडे राहतात ना सेम. तर ते म्हणले हो, की मी पुण्यामध्ये अशा की नामांकित हॉस्पिटलमध्ये मी नर्स म्हणून काम करते. म्हणलं ठीक आहे ताई, म्हटलं बसा. तर ते त्यांच्या भावाचं मी काम करतोय. ते काम करता करता ती मांडी घालून बसले होते. तर ते नर्स जे आहेत, ते सिस्टर ताई, त्यांचंच तोंड वाकडं व्हायला लागलं. बापरे. ते मांडी घालून बसले आणि पाहायला बसले होते आणि ते पाहायलाच आले होते. ऍक्च्युली दोघांच्या घरामध्ये 1 किलोमीटरचा डिस्टन्स होता की बाबा भावाचं
काहीतरी आज काम करायला येणार आहे, तर ती आली पाहायला ते. पण त्याच्या अंगामध्ये काय नाही आलं, पण तिच्या अंगामध्ये त्याचं एक पॅरालिसिस वाल्याचं हात पाय पूर्ण वाकडे, तोंड हे सगळं या बाजूला झाले आणि बोलायची स्टाईल तशीच, हे ते. तर तिचे आई वडील होते, ते त्यांच्या लक्षातच नाही आलं की नक्की हिला काय होतंय काय. तर मी त्यांना सांगितलं की तुमच्या मुलाला जो त्रास आहे ना, तोच तुमच्या मुलीला सुद्धा त्रास होता. तर ते म्हणले की बाबा आता हे सगळं कसं आहे. तर ते शांत केलं आपण. ते शांत केल्यानंतर ती 5 मिनिटामध्ये ती नॉर्मल झाली. ती म्हणते की आई मला काय झालं, बाबा मला काय झालं, आणि नाही का मी अशी का करत होते, म्हणजे तिला थोडं हे. तर त्यांना म्हटलं की बाबा तुमचे मिस्टर, तर ते म्हणले ते असे गव्हर्नमेंट सर्व्हर आहेत ते पण. तर म्हटलं आता त्यांचे घरचे म्हणले की बाबा तिच्या नवऱ्याला हे सगळं दाखवावं लागेल की नक्की तिला काय होतंय. तर त्यांच्या ड्युटीचा टायमिंग वगैरे पाहिला. तर ते म्हणले दादा हे आम्हाला लवकरच बघायचंय. त्यांची इच्छा झाली ना की माझ्या बायकोला काय होते बघ. पण ज्यावेळेस त्यांच्या घरी डायरेक्ट सेकंड बैठक, मग ते भावाचं आपण केलं आणि त्यांच्या घरी ज्यावेळेस बैठक घेतली, तर ते गेल्या की बाबा हे जसं लग्न आमचं झालंय तसं आमचं तेवढे वाद, एवढे विवाद नाही का, खूप व्यवस्थित नीट बोलत नाहीये, घरामध्ये सारखे आजारी, काही ना काहीतरी दुखणं आहेच म्हटले नाही का. तर म्हटलं ठीक आहे. तर ते ताईंला बसवलं, तर ते बसले समोर माझ्या सोफ्यावर. तर ते जे त्यांना 2-3 दिवसा अगोदर जो त्रास झाला होता ना, तोच ते परत आपण त्याला हाजीर केलं त्यांच्या अंगामध्ये. ते हाजीर केल्यानंतर म्हणजे त्यावेळेस जसं तोंड वाकडं, हात हे ते. हा. तर मी त्या म्हटलं ताई काय करतात, तर म्हणले हॉस्पिटलमध्ये असे नर्स आहेत हे ते. तर त्यांनी मग ते अंगामध्ये जी एनर्जी आली ती सांगत होती की मला ही आवडते. म्हणलं तू कसा मेलास, कुठे मेला. तर बोले मी हे जे जिथं दवाखान्यामध्ये नर्सचं काम, त्याच आयसीयूच्या हॉस्पिटल दवाखान्यामध्ये आयसीयू मध्ये मी मेलोय. माझं असं नाव आहे, मी पॅरालिसिसने मेलोय. आणि आमची नजर जेव्हा माझा जीव चालला होता तेव्हा हीच माझ्या समोर होती. तेव्हा डोळ्यामध्ये पाहिलं, तेव्हापासून मी हिच्याकडेच आहे. 5 वर्ष झालं. बापरे. आणि भावाला सुद्धा त्याची जी अवस्था आहे ती मीच अशी केलेली आहे. त्याचे हात वाकडं, तोंड वाकडं. तर त्या मागचं कारण सांगितलं नाही काय केली? नाही, ते स्टार्टिंगला त्यांनी सांगितलं नाही. फक्त म्हणलं मला ही आवडली म्हणून मी हिच्याकडे आलो. आकर्षित झाला. तर जेव्हा त्याला काढायला हे केलं, प्रयत्न केला, तर तो निघाला लगेच. जास्त काय त्यांनी वेळ घेतला नव्हता. सगळं सांगून वगैरे निघाला. पण ती गेल्यानंतर दुसरी त्याच्या मागे एनर्जी लगेच ऍक्टिव्ह झाली. ती सेम त्या हॉस्पिटलचीच. मग ते पण त्याच्याच मागे आलेली होती. त्यांनी ह्या दोघांमध्ये वाद विवाद, नवरा बायको मध्ये सारखे भांडण हे ते, त्या दुसऱ्या एनर्जीने ते काम केलं. तर असं करता करता 2 बैठका झाल्या होत्या त्यांच्या. तर त्या ताईच्या अंगातून कमीत कमी आम्ही 8 ते 9 एनर्ज्या काढल्या होत्या. जे हॉस्पिटलमध्ये काम करतात, जे ह्या गोष्टीला मानतच नाही पहिली गोष्ट, की असे काही गोष्टी असतात. पण ते ताईंना जो अनुभव आला, ते तेव्हापासून, ते त्याच्या अगोदर कधी हे भूत प्रेत असं काय असतं असं काही कधी त्यांनी मानलंच नाही. मेडिकल सायन्स मध्ये त्याची कुठं जागा नाहीये त्या गोष्टीला. पण जेव्हा अनुभव आला ना, तर ते आजही म्हणतात की दादा खरंच मला तुम्ही वाचवलं. तर त्याच्यामध्ये त्यांच्या घरामध्ये एक त्यांची भाची होती, तिलाही म्हणजे त्या ज्या एनर्जी आल्या तर ते फक्त त्यांच्या घरापुरतं मर्यादित नव्हत्या, की त्यांनी भावाला त्रास दिला. त्यांची एक तिथं भाची होती, त्या भाचीला सुद्धा त्रास दिला. तिच्याही अंगामध्ये वेगळाच संचार येत होता, हे येत होता. म्हणजे घरामध्ये झोपल्यानंतर कोणतरी पाठीमागून आपल्या असं राईट कडून लेफ्टला गेले, किंवा घरामध्ये स्वयंपाक करतोय तर पाठीमागं कोणीतरी येऊन उभा राहिले. तर अशा बऱ्याचशा गोष्टी, भास वगैरे होणं, ह्या गोष्टी जवळ आल्या की हे काय करणीचा वगैरे प्रकार नव्हता. पण महिलांकडे ह्या गोष्टी लवकर आकर्षित होतात, की हे जे काय आहेत आत्मे म्हणा, भूत प्रेत म्हणा, काय असेल, हे महिलांकडे लवकर आकर्षित होतं. तर त्यातलाच हा एक भाग होता, की एकदम चांगला पोलीस भरतीसाठी उतरणारा मुलगा, जो आज 5 वर्ष झालं
त्याला नीट चालता सुद्धा येत नव्हतं. तर हे सगळं क्लिअर केल्यानंतर अक्षरशः म्हणजे त्याची चालायची स्पीड एक आपण गाडीच्या हिशोबाने म्हणलं ना 5ची स्पीड होती. ज्या दिवशी हे सगळं क्लिअर केलं ना तो कमीत कमी 40च्या स्पीडनी चालतच होता समोर. हे बघून त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं की 5 वर्षानंतर माझा मुलगा एवढ्या स्पीडमध्ये. आणि पहिलं फोनवर बोलत होता ना तर त्याचं बोललेलं समजत नव्हतं. पण आज जरी मी त्याला कॉल केला ना की दादा कसा आहेस तू, तर एकदम तुमच्या माझ्यासारखं नॉर्मल बोलणं. म्हणजे ठीक आहे 50% त्याला फरक पडलेला आहे, ज्याच्याने त्याचं चालणं फिरणं व्यवस्थित झालं, त्याचं बोलणं व्यवस्थित झालं. पण हे सगळं ह्या करण्या दूर, हे भूतप्रेत दूर, ह्या गोष्टी जवळ आल्या की त्रास होतोच. खरे. आणि ऐन करिअरच्या वयात त्याच्यासोबत असं झालं आणि 5 वर्ष आता तरी त्याला पुढे करिअरमध्ये ग्रोथ करण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. बरोबर. वाईट गोष्टी ते. आणि तुम्ही जसं म्हटलं तसं स्त्रियांनी स्पेशल काळजी घ्यायला लागते अशा गोष्टींमध्ये. म्हणजे त्यांनी केस जरी मोकळे सोडले किंवा काही विशिष्ट ठिकाणी त्यांनी अत्तर म्हणून पण वापरलं तरी अशा एंटिटी लगेच त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि त्यांना त्रास द्यायला सुरुवात करतात. आम्ही ज्यांच्या घरी काम करायला जातो ना दादा, जेव्हा 100तून 90% महिलांचीच कामं येतात. तर जे काय एंटिटी असतात, एनर्जी असतात ना, हे जेव्हा शरीरामध्ये प्रवेश करतात त्यांना विचारलं ना बाबा तू हिला का पकडलं, का धरलं, तर ते एकच गोष्ट बोलतात की ही मला आवडली. ही आवडली तर का आवडली, तर आम्ही त्यांना वारंवार सांगत असतो की बाबा हाताचे नख तुम्ही जास्त वाढवू नका, रात्रीचं तुम्ही हाड परफ्यूम मारून कुठं असं जात जाऊ नका, खांद्यावर आपल्या नेहमी ओढणी ठेवत जावा. की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठं ना कुठं भटकणाऱ्या, ज्यांना मोक्ष नाहीये, ज्यांचे काही तृप्त गोष्टी राहिलेल्या असतात, हेच भटकतात. तर हे स्वतःच्या इच्छा ते तरी काय कुठं हे नाही, पण ते लवकर महिलांना आकर्षित करतात. तर महिलांनी थोडस बाबा रात्रीचं जास्त हार्ड परफ्यूम न वापरणं, केस मोकळे सोडू नका, जास्त नख वाढवू नका, किंवा खांद्यावर ओढणी ठेवायची. आकर्षित करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, हो, ज्या तुमची सुंदरता एनहान्स करतात, त्या रात्री अवॉइड करा थोड्याफार प्रमाणात. पण हेच जर आपण आता सांगायला चाललो ना तर ते त्यातले 50% लोकांना राग येणार की ह्याला काय कळतंय, याला काय करतं. पण जे ज्यांना तो त्रास झालेला असतो ना, ते जे भोगून आलेले असतात ना, त्यांना एकदा विचारा की त्यांनी काय भोगले. ती वेळ त्यांच्यावर आली आहे, ती तुमच्यावर यायला नको. आणि हे फक्त सजेशन्स आहेत. बाकी तुमची लाईफ आहे, तुम्हाला जसं जगायचं असेल तुम्ही जगू शकता. आणि दादांनी जो अनुभव सांगितला त्यातून प्रेमापोटी त्यांचा हा सल्ला आहे. अदरवाईज प्रत्येकाला आपलं आयुष्य जगायचा अधिकार आहे, तर तुम्ही ते जगू शकतात. फक्त कोणाच्या आयुष्यात असे वाईट प्रसंग येऊ नये हाच दादांचा हेतू आहे. तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जर दादांच्या मदतीची गरज असेल तर तुम्ही डेफिनेटली त्यांना कॉल करू शकतात. कधीतरी ते खूप जास्त बिझी असल्यामुळे तुमचा कॉल घेऊ शकत नाही किंवा तुम्हाला कॉल बॅक करू शकत नाही, तर याचा अर्थ असा नाहीये की ते लय मोठे झाले आता त्यांना गरज नाही किंवा ते मुद्दामून कॉल उचलत नाही, असे अजिबात नाही. दादा म्हणजे खूप प्रेमळ आहे, तुम्हाला म्हणजे बोलण्यातून दिसतंय. आणि आम्ही त्यांना आता पर्सनली ओळखतोय, तर खूप, कारण की कामाचा व्यापच जास्त एवढा वाढलाय त्यांचा, तर प्रत्येकाचा कॉल अटेंड करणं किंवा त्यांना ती सुविधा पुरवणं किंवा त्यांना मदत करणं त्यांना शक्य होत नाही. पण जसाही वेळ मिळाला तसं ते बघा, आज सांगायचं विसरला मी, त्यांना प्रचंड सर्दी, तर ते AC स्टुडिओ बसून लोकांच्या सेवेसाठी पॉडकास्ट करतायत. त्यांना 2-3 दिवसापासून कंटिन्युअसली त्रास आहे आणि आता झालेल्या पावसामुळे त्यांचा त्रास वाढला आहे, पण तरी सुद्धा त्यांनी कामामध्ये कधीही खंड पाडलेला नाहीये. तर डेफिनेटली तुमचा ते त्रास दूर करतील. थोडा 2 दिवसाच्या ऐवजी 4 दिवस लागतील, ते कोणत्या कामात बिझी असतील तर. कारण की प्रत्येक कामाला तेवढा वेळ द्यायला लागतो तुम्हाला, 100% डिपेंड की किती अर्जन्सी आहे. तर आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल आणि दादांसोबत असेच एपिसोड आपण परत परत करूयात, त्यांचे अनुभव आपण ऐकून घेऊयात. त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दादा. थँक्यू सो मच, तुम्ही इथं आलात, खूप बरं वाटलं. परत एकदम भेटूयात आणि काहीतरी छान अनुभव लोकांसाठी करूयात. नक्की दादा. नेक्स्ट टाइम मी तुम्हाला अजून स्टोरी, जे माझे अनुभव असतील ते मी नक्की तुम्हाला आणि जनतेपुढे शेअर करेल. धन्यवाद. आभारी आहे.